जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे एस-पी-पी एक्झाम अपडेट या YouTube चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट इयर बी-कॉम सेमिस्टर सेकंड 2024 पॅटर्नमधील कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग सेकंड त्याला इन्व्हेंटरी, लेबर अँड ओव्हरहेड अकाउंटिंग असं म्हटलं जातं. या विषयाच्या क्वेशन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पोर्टंट क्वेशन्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यामुळे परीक्षेला सामोरं जाण्यापूर्वी हा व्हिडिओ निश्चित बघा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स हे मिळून जातील. बघा विद्यार्थी मित्रांनो, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग सेकंड म्हणजेच इन्व्हेंटरी, लेबर अँड ओव्हरहेड अकाउंटिंग या विषयाची क्वेश्चन पेपर ही टोटल 70 मार्कासाठी विचारली जाणार आहे. यासाठी तुम्हाला 3 तासाचा अवधी देण्यात आलेला आहे. पासिंगसाठी तुम्हाला किमान 28 मार्क मिळणं अपेक्षित आहे. तर पेपर हा तुमचा फक्त आणि फक्त इंग्रजी लँग्वेजमधून होणार आहे. क्वेश्चन पेपरच्या पॅटर्न पूर्वी काही महत्त्वाचे इम्पोर्टंट इन्स्ट्रक्शन तुम्हाला दिलेले आहे, ज्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 6 हा तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. तर रिमेनिंग जे काही क्वेशन्स आहे, ज्यामध्ये क्वेशन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th यापैकी कोणतेही 3 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. चला क्वेशन पेपरच्या फॉर्मॅटकडे वळूया आपण. यामध्ये तुम्हाला टोटल 6 प्रश्न विचारले जाणार आहे. त्यातील पहिला जो काही प्रश्न आहे, त्याला ए आणि बी असे 2 ऑप्शन आहे. यामध्ये क्वेशन नंबर 1 ए हा फिल इन द ब्लँक्स 5 मार्कासाठी विचारला जाईल. तर क्वेशन नंबर 1 बी मॅच द फॉलोइंग पेअर्स यासाठी 5 मार्क आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 1 हा तुम्हाला टोटल 10 मार्कासाठी दिलेला आहे. त्यानंतर क्वेशन नंबर 2nd हा तुम्हाला ब्रॉड क्वेशन्स आहे, जो कोणत्याही एका चॅप्टरवरती विचारला जाऊ शकतो. इट्स डिपेंड ऑन पेपर सेटर. ओके. यासाठी तुम्हाला जवळ-जवळ 15 मार्क आहेत. त्यानंतर क्वेशन नंबर 3 हा न्यूमेरिकल प्रॉब्लेम ऑफ इन्व्हेंटरी वरती 15 मार्काला प्रश्न विचारला जाईल. तर क्वेशन नंबर 4 हा लेबर या चॅप्टरवरती न्यूमेरिकल प्रॉब्लेम 15 मार्काला दिला जाणार आहे. तर क्वेशन नंबर 5 हा चॅप्टर नंबर 4 वर आधारित न्यूमेरिकल प्रॉब्लेम ऑफ अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड यावरती 15 मार्काला दिलेला आहे. ओके. तर क्वेशन नंबर 6 हा शॉर्ट नोट्स आहे, ज्यामध्ये टोटल तुम्हाला 5 शॉर्ट नोट्स दिल्या जातील. त्यापैकी कोणत्याही 3 शॉर्ट नोट्सची उत्तरं लिहिणं तुम्हाला अपेक्षित आहे. त्यासाठी तुम्हाला 15 मार्क्स दिलेले आहेत. यामध्ये बघा, क्वेशन नंबर 1 ला 10 मार्क, क्वेशन नंबर 6 ला 15 मार्क म्हणजे 15 आणि 10 25 मार्क या ठिकाणी तुमचे होणार आहे. तर क्वेशन नंबर 2, 3, 4, 5 याला प्रत्येक प्रश्न 15 मार्काला आहे. तर 15 गुणिले 3 45 मार्क तुम्हाला यातून मिळणार आहे. म्हणजे 45 प्लस 25 असे मिळून 70 मार्काचा हा क्वेशन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे. यामध्ये मी तुम्हाला जसं इथं क्वेशन नंबर 2nd, 3rd, 4th, 5th आणि 6th मध्ये कोणकोणते इम्पोर्टंट क्वेशन्स असतील, कोणकोणते न्यूमेरिकल प्रॉब्लेम आणि त्यामध्ये काय विचारलं जाईल, या बाबतीत माहिती देतो. तुम्हाला जे काही ब्रॉड क्वेशन आहे, तर इथे 7 क्वेशन्स दिलेले आहेत. त्यापैकी कोणताही एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंबर 1 पहिला प्रश्न जो काही आहे, तो आहे नीड अँड इसेन्शियल्स ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल. ओके. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे मीनिंग ऑफ वेजेस अँड सॅलरी अँड देअर डिफरन्स. ओके. तिसरा प्रश्न आहे डिफाइन द टर्म ऑफ लेबर टर्नओव्हर, एक्सप्लेन इट्स कॉजेस. ओके. हा एक प्रश्न विचारला जाईल किंवा यालाच आधारित दुसरा प्रश्न आहे एक्सप्लेन इन डिटेल्स मेथड्स अँड रेमेडीज ऑफ लेबर टर्नओव्हर. त्यानंतर 5वा प्रश्न आहे एक्सप्लेन इन डिटेल्स क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड. ओव्हरहेडचे जे काही वेगवेगळे फंक्शन वाईज, एलिमेंट वाईज, कंट्रोल वाईज आणि अदर वाईज जे काही क्लासिफिकेशन्स असतील, तर ते तुम्हाला या ठिकाणी काय करायचे आहे, मेन्शन करायचे आहे. त्याचा व्यवस्थित चार्ट काढून तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. कारण 15 मार्कापर्यंत हा प्रश्न विचारला जाणार आहे, थेरी प्रश्न. त्यानंतर एक्सप्लेन इन डिटेल्स मेथड्स ऑफ रिअपॉर्शनमेंट. ओके. जो लास्ट नंबर चॅप्टरवरचा हा प्रश्न आहे. तर क्वेशन नंबर 7 कॉजेस ऑफ अंडर अँड ओव्हर ॲब्सॉर्प्शन ऑफ ओव्हरहेड. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, जो 15 मार्कासाठी विचारला जाण्याची शक्यता आहे. म्हणजे इथे डिफाइन द टर्म ऑफ अंडर अँड ओव्हर ॲब्सॉर्प्शन ऑफ ओव्हरहेड असा प्रश्न आहे आणि त्याचे कॉजेस कोणकोणते आहे, हे देखील विचारले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर क्वेशन नंबर 3 कडे वळूया. क्वेशन नंबर 3 हा न्यूमेरिकल प्रॉब्लेम ऑन टॉपिक ऑन इन्व्हेंटरी आहे. त्यामध्ये तुम्हाला व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी किंवा इन्व्हेंटरीचं व्हॅल्युएशन करण्याचे जे काही वेगवेगळ्या मेथड आहे, ज्यामध्ये ई-ओ-क्यू, स्टॉक लेव्हल, इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो यावर आधारित प्रॅक्टिकल प्रॉब्लेम विचारले जाऊ शकतात. ओके. यामध्ये कदाचित स्टॉक लेव्हल आणि ई-ओ-क्यू किंवा इन्व्हेंटरी आणि ई-ओ-क्यू असे देखील प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. ओके. त्यानंतर क्वेशन नंबर 4 हा न्यूमेरिकल प्रॉब्लेम ऑफ लेबर आहे, ज्यामध्ये तुम्हाला मेथड्स ऑफ रेम्युनरेशन दिलेले आहे. ज्यामध्ये टाइम्स रेट सिस्टम, पीस रेट सिस्टम, डिफरन्शियल पीस रेट सिस्टम, टेलर डिफरन्शियल पीस रेट सिस्टम आहे. नंतर अदर जे काही आहे हल्से आणि रोवन प्रीमियम प्लॅन. तर या बाबतीत सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम विचारला जाऊ शकतो.
कोणतीही एक मेथड तुम्हाला परीक्षेला विचारली जाऊ शकते किंवा एकपेक्षा जास्त सुद्धा मेथड विचारली जाण्याची शक्यता आहे. पुढचं आहे लेबर टर्नओव्हर. ओके. लेबर टर्नओव्हरच्या जे काही वेगवेगळ्या मेथड आहे, जसं सेपरेशन मेथड, रिप्लेसमेंट मेथड आणि फ्लेक्स मेथड. तर या पण तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेमला विचारल्या जाऊ शकतात. कदाचित एक मेथड्स ऑफ रेम्युनरेशन आणि एक लेबर टर्नओव्हर यावर आधारित हा क्वेशन नंबर 4 विचारला जाण्याची शक्यता आहे. नेक्स्ट आहे न्यूमेरिकल प्रॉब्लेम ऑफ अपॉर्चमेंट ऑफ ओव्हरहेड. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम ऑफ ओव्हरहेड आहे. ओव्हरहेड कॅल्क्युलेशनच्या तुम्हाला 2 महत्त्वाच्या मेथड असतात, ज्यामध्ये सायमल्टेनियस इक्वेशन मेथड एंड रिपीटेड डिस्ट्रिब्युशन मेथड आहे. अजून सुद्धा असतील तर त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाईल. पण जनरली सायमल्टेनियस इक्वेशन मेथड आणि रिपीटेड डिस्ट्रिब्युशन मेथड यापैकी एक विचारला जातो किंवा प्रायमरी डिस्ट्रिब्युशन आणि सेकंडरी डिस्ट्रिब्युशन असे सुद्धा प्रश्न असतात. प्रायमरीमध्ये तुम्हाला वेगळ्या मेथड आहे, तर सेकंडरीमध्ये तुम्हाला या पद्धतीच्या मेथड विचारल्या जातात. ओके. ओव्हरहेडच्या रिलेटेड जे काही वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहे, ते या ठिकाणी क्वेशन नंबर 5 मध्ये विचारले जातील. तर इम्पोर्टंट शॉर्ट नोट्स जे काही आहे, त्याकडे वळूया. जे क्वेशन नंबर 6 मध्ये तुम्हाला 5 विचारले जातील. यापैकी कोणतेही 3 तुम्हाला लिखाण करणं अपेक्षित आहे. त्यामध्ये पहिली आहे पेरोल अकाउंटिंग. त्यानंतर आहे परपेच्युअल अँड पिरियॉडिक इन्व्हेंटरी कंट्रोल महत्त्वाचे आहे. त्यानंतर एबीसी एनालिसिस ज्याला आपण अल्वेज बेटर कंट्रोल असं म्हणतो. त्यानंतर पुढची इम्पोर्टन्स आहे फिजिकल व्हेरिफिकेशन. त्यानंतर आहे प्रिन्सिपल ऑफ गुड वेज सिस्टम. त्यानंतर टाईम कीपिंग किंवा टाईम बुकिंग दोन्हीपैकी एक किंवा दोन्हीही विचारलं जाऊ शकतं. शक्यतो यामध्ये तुम्हाला शॉर्टमध्ये लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे टाईम कीपिंग कशाला म्हणायचं, टाईम बुकिंग कशाला म्हणायचं, त्याचे एडवांटेजेस काय होतात, इम्पोर्टन्स काय आहे, असे जनरली पॉइंट्स तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. नंतर आहे आयडल टाईम अँड ओव्हरटाईम. ओके. नेक्स्ट आहे ऑब्जेक्टिव्हज ऑफ ओव्हरहेड महत्त्वाचा आहे. त्यानंतर कलेक्शन ऑफ ओव्हरहेड, त्यानंतर अलोकेशन ऑफ ओव्हरहेड, नंतर अपॉर्चमेंट ऑफ ओव्हरहेड, त्यानंतर डिफरन्स बिटवीन अलोकेशन अँड अपॉर्चमेंट, नंतर बेसिस ऑफ अपॉर्चमेंट आणि लास्टला आहे ॲब्सॉर्प्शन ऑफ ओव्हरहेड. तर यापैकी तुम्हाला काही कोणत्याही 5 शॉर्ट नोट्स विचारल्या जातील. त्यापैकी कोणत्याही 3 शॉर्ट नोट्स तुम्हाला लिखाण करणं अपेक्षित आहे. ओके. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये एफ-वाय बी-कॉमच्या सेमिस्टर 2nd मधील 2024 क्रेडिट पॅटर्नच्या कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग सेकंड ज्यामध्ये क्वेशन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पोर्टंट क्वेशन्स आपण स्टडी पर्पजसाठी पाहिलेले आहे. अशाच आपण नवीन-नवीन व्हिडिओसह आपण भेटूया. बाकीच्या विषयांचे व्हिडिओ देखील आपल्या या YouTube चॅनलला अपलोड करण्यात आलेले आहे. बाकीच्या लवकरच अपलोड करण्यात येतील. तर परीक्षेला सामोरं जाण्यापूर्वी हा व्हिडिओ बघा. त्या पद्धतीने अभ्यास करा. निश्चित तुम्हाला चांगल्या पद्धतीचे मार्क्स भेटतील. अधिक माहितीसाठी आपण आपल्या महाविद्यालयातील विषय शिक्षकांशी तुम्ही संपर्क साधू शकता. पुन्हा भेटूया. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.